धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता. ओ राजा, तुमची स्तुती असो, तुम्हाला गौरव असो, तुम्हाला मान सन्मान महिमा असो प्रभू परमेश्वर पिता. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभु परमेश्वर पिता. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भरे, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हाले हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलिए हालेलुया, हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भरे, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया डैडी, हालेलुया बा, हालेलुया बाबा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी तू मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़े आता है, जब मैं गिरूं यीशु मुझे उठाता है. हालेलुया, हालेलुया बाबा, 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 बाबा. हालेलुया बाबा, 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 बाबा. हालेलुया नमस्ते के देरिया दरबा. हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
हाले हालेलुया हालेलुया यस डैडी हालेलुया प्यार है तुझसे या बंदेला बोलिया मुझको तुझसे प्यार है हाँ यीशु प्यार है तुझसे प्यार है मुझको प्यार है यीशु प्यार है तुझसे प्यार है मुझको प्यार है यीशु प्यार है तुझसे प्यार मुझको यीशु प्यार तुझसे मुझको यीशु we love you we love you we love you Jesus love you we love you we love you Jesus हाँ यीशु मुझको तुझसे प्यार है प्रभु आइए कलीसिया हम सब जन मिलकर कहेंगे कि यीशु मुझे तुझसे प्यार है क्योंकि तूने पहले मुझसे प्यार किया है जब मैं गिरा हुआ था जब मैं बंधन में था जब मैं पापों में झगड़ा हुआ था ओ जब मैं अंधकार में था जब मैं तुझसे दूर था यीशु तूने मुझसे प्यार किया मेरे राजा और आज उसके बदले मैं भी कहता हूं कि यीशु मुझे तुझसे प्यार है प्रभु यीशु हाँ प्रभु इस दुनिया की इस संसार की हर एक चीज से हर एक लोगों से हर एक प्रभु परमेश्वर पिता जगह से ज्यादा मैं तुझसे प्यार करता हूं प्रभु यीशु मसीह प्रभु इस दुनिया में सबसे ज्यादा मैं यीशु तुझसे प्यार करता हूं मेरे प्रभु जी और आज प्रभु सच्ची में हम दिल से कहते हैं कि तू और सिर्फ तू हम सबका मेरा पहला प्यार है यीशु मसीह और हम इसे कभी भूलना नहीं चाहते मेरे राजा और हम इससे कभी दूर होना नहीं चाहते प्रभु जी आज हमें तुझसे प्यार करना सिखाए यीशु मसीह ताकि हम भूल जाए मेरे राजा कि कौन ऊंचा है कौन नीचा है प्रभु जी कौन आगे है कौन पीछे है हम सिर्फ इतना याद रखें कि यीशु मैं तुझसे प्यार करता हूं आज मैं धन्यवाद देता हूं आपके प्यार के लिए प्रभु जी आज मैं स्तुति करता हूं आपके बलिदान के लिए प्रभु जी आपने हमसे ऐसा प्यार किया है कि आपने खुद को हमारे लिए दे दिया है प्रभु जी मेरे पिता मैं विश्वास रखता हूं कि आज यहां पर आए हुए हर एक के जीवन में आप आपका प्यार उंडल रहे हो प्रभु जी धन्यवाद पिता मुझे पता नहीं कि प्रभु कौन सी तकलीफ लेकर वो आए हैं कौन सी प्रभु परमेश्वर पिता समस्या लेकर आए हैं कौन सी बीमारी लेकर आए हैं किस दर्द में आए हैं लेकिन आज मैं प्रभु परमेश्वर पिता आपके वचन पर विश्वास रखकर कहता हूं कि आपका प्यार हर एक की जिंदगी की समस्याओं को बदल रहा है प्रभु जी मेरे पिता आज हम सभी आपके हाथ में आते हैं प्रभु जी अब हम प्रार्थना करते हैं कि आज की स्तुति आराधना आपको महिमा मिले प्रभु परमेश्वर पिता ब्रदर रवि को ब्रदर प्रभु परमेश्वर पिता सुजीत को ब्रदर आशीष को मेरे पिता आप चलाओ मेरे प्रभु जी मेरे पिता हम दुआ करते हैं जब वो गीत गाए हर एक बंधन टूट जाए प्रभु परमेश्वर हर एक बीमारी निकल जाए मेरे राजा अंधकार की शक्ति निकल जाए प्रभु परमेश्वर पिता हर एक दुष्ट आत्मा निकल जाए मेरे राजा क्योंकि आपकी स्तुति आराधना में इतनी ताकत है कि आपकी उपस्थिति यहाँ पे आते हैं और जब आपकी उपस्थिति यहाँ पर है कोई बंधन कोई बीमारी
मेरे पिता, हम दुआ करते हैं कि आज आप हमारे मध्य में आओ प्रभु जी, आप हमें चलाओ प्रभु जी। यहाँ पे आने वाले हर एक के दिलो दिमाग का ओ यीशु मसीह आप पूरी तरह से कंट्रोल ले लो प्रभु परमेश्वर पिता, ताकि जब वो यहाँ पर आए आपकी स्तुति करे, आपकी महिमा करे, आपको ऊंचा उठाए, अपनी चिंता, अपनी समस्या, अपनी बीमारी वो भूल जाए प्रभु परमेश्वर। धन्यवाद यीशु मसीह, हम आपको बढ़ाते हैं प्रभु राज। मेरे पिता, हम विश्वास रखते हैं कि आप हमें चलाने वाले हो प्रभु जी, आप अद्भुत काम करने वाले हो प्रभु परमेश्वर पिता, और आज के दिन में हर एक बंधे हुए लोगों को आप मुक्त करने वाले हो प्रभु जी। धन्यवाद राजा, सारा आदर, सारी महिमा, सारी स्तुति, सारा सम्मान आपको देते हैं प्रभु जी। यीशु के नाम से मांगते सुनो और कबूल कर पिता, हालेलुया हालेलुया। क्या आप तैयार हो प्रभु की आराधना करने के लिए? प्रेज द लॉर्ड। परमेश्वर का वचन कहता है जहां पर परमेश्वर की आत्मा है वहां पे क्या है? क्या है? फ्रीडम है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अपने पड़ोसी से कहो कि यहाँ पर फ्रीडम है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यहाँ पर फ्रीडम है और उसी फ्रीडम से आज हम प्रभु की स्तुति आराधना करेंगे। कोई बंधन नहीं है, आपको नाचना है नाचो, गाना है गाओ, लेकिन एक याद रखो कि हमें जीवित परमेश्वर प्रभु यीशु मसीह को ऊंचा उठाना है। हालेलुया। हमारे बीच में ब्रदर रवि है, वो आएंगे और हमें स्तुति आराधना में चलाएंगे। बोले यीशु मसीह के आमीन। खुश है सब लोग, आनंदित है आमीन। नहीं भी खुश रहोगे तो प्रभु का धन्यवाद, हालेलुया। क्योंकि हमारा परमेश्वर वैसा है ना, परमेश्वर कहता है कि प्रभु का आनंद हमारी क्या है? ताकत है। ऐसी ताकत जो संसार पे हर एक उसके शक्ति पर हमें विजय देता है। हालेलुया हालेलुया। देखो परमेश्वर राजा है, हम उसकी प्रजा है। हालेलुया। और राजा कभी ना गिरा है, ना कभी हारा है, और ना कभी हारेगा, और ना प्रजा भी कभी हारेगी। हालेलुया। तो विश्वास के साथ इस गीत को गाएंगे हम कि राजाओं का राजा है वो, प्रभुओं का प्रभु है। हालेलुया। आप विश्वास करते हैं कि परमेश्वर ने वो अधिकार दिया है? तो हमारा जो भी परमेश्वर ऐसा राजा है ना, जिसे वो चाहता है राजा बनाए है, जिसे चाहता है वो नीचे गिरा है। हालेलुया। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। ताली बजाएं मिलकर। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है। अब क्या बात
तेरा नाम है सब नामों में पार। ताली बजाए। तेरे नाम में हम पाते हैं निजात। ताली बजाकर। वो तेरा नाम है सब ना। ताली की आवाज नहीं आ रही है। वो तेरे नाम में हम पाते हैं। और एक बार तेरा नाम है। वो तेरा नाम है सब नामों में पार। तेरे नाम में हम पाते हैं निजात। तो यीशुआ, 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 ताली बजाए। फिर एक बार तेरे नाम में चंगाए। तेरे नाम में चंगाए। तेरे नाम में चंगाए। तेरे नाम में दुहाई। तेरे नाम में दुहाई। तेरे नाम में चंगाई। तेरे नाम में दुहाई। तेरे नाम में भलाई।
कभी नहीं छोड़ेगा, यीशु कभी नहीं छोड़ेगा, यीशु कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया। सब हम जोर से ताली बजाएं यीशु के लिए। ओके, गाएंगे जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेना का यहोवा, सेनाओं का यहोवा। Come on, church, अपने आप को ऊंचा करते हुए, ताली बजाते हुए, वो सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। अरे जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से बाहर निकाला, समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से बाहर निकाला, जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। अरे लाजरस को जिसने जिलाया, सच्चाई को जिसने बचाया, लाजरस को जिसने जिलाया, सच्चाई को जिसने बचाया, अरे जिसके लिए सब संभव, यहोवा मुझे सके, जिसके लिए सब संभव, यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है। इनमें उपकार तुझे
हे माझ्या जिवंत परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामध्ये पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवंत परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे कुठलेही उपकार विसरू नको. प्रभूचे उपकार आठवून प्रभूला बोले की प्रभू आज मी जिवंत आहे केवळ तुझी कृपा आहे राजा. प्रभू तुझ्या नावाला उंच करतो ईश्वराच्या. कारण की आम्हाला माहित आहे, आम्हाला विश्वास आहे की प्रभू जो तुझ्या विश्वास ठेवतो तो कधी लज्जित आणि फजित झाला नाही. थँक्यू जीसस. गाईन मी उपकार तुझे हे प्रभू राया. आपले हात वरती करून बोले, डोळे बंद करून. गाईन मी उपकार तुझे हे प्रभू राया. हे प्रभू राया. हे प्रभू राया. प्रभू तू आमचा काय भार आहेस प्रवेश. ज्यावेळेस कोणी नसतं प्रभू केवळ तू असतो माझ्या राजा. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हो दिल की गहराई से स्तुति करो, आराधना करो तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे प्रेम करो. ओ दिल की गहराई से स्तुति करो, आराधना करो
जीवन हो तेरे काम आए। आइए अपने हाथों को उठा देते हैं। ओ मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया, ओ कितना मधुर है तेरा वचन, बरिया से मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, बोलो गाना में जीवन भर, कितना मधुर है तेरा वचन, बरिया से मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, बोलो गाना में जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यार है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे। आइए अपने हाथों उठा करके, मेरा ये जीवन, मैं प्रभु मेरा जीवन को आप उपयोग कीजिए मेरे राजा। प्रभु मेरे हाथों के द्वारा आपकी सेवा हो परमेश्वर। मेरा जीवन ही आपके राज्य के लिए काम के लिए आया मेरे परमेश्वर। प्रभु आपका वचन कहता है कि माँ के गर्भ में रचने से पहले आपने परमेश्वर आपने चुना है हर एक को मेरे राजा। आपने अभिषेक किया है परमेश्वर, ताकि हर एक जन प्रभु आपकी महिमा कर सके, आपकी सेवा कर सके मेरे राजा। कहीं अपने हाथों को उठाकर प्रभु मेरे जीवन को इस्तेमाल कीजिए, मुझे इस्तेमाल कीजिए आपके राज्य के लिए परमेश्वर राजा। प्रभु इस जगत में मुझे खुश मिले या ना मिले, परंतु प्रभु मुझे विश्वास है कि जब मैं प्रभु आपके लिए उपयोगी हो जाऊंगा, आपके लिए सेवा करूंगा मेरे परमेश्वर, मेरे लिए वहां पर परमेश्वर आपने एक पुरस्कार रखा है परमेश्वर। मेरा ये जीवन तेरे काम आए। आज हर एक जन गाए, मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरे यीशु, यही है मेरी तमन्ना। जो परमेश्वर कहता है कि हमारे अंदर कुछ क्वालिटी हो या ना हो, हमारी कुछ योग्यता हो या ना हो, या हमारी योग्यता नहीं आप सोचते हो, परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर ने आपको चुना है। उसने माँ के घर में आने से पहले आपको चुना है, अभिषेक किया है। यदि आप सोचते हो कि मैं बुरा हूँ या मैं गंदा हूँ या मेरे से कुछ नहीं होगा, नहीं, परमेश्वर आपको उपयोग करना चाहता है उसकी इस राज्य के लिए। परमेश्वर की इच्छा नहीं किसी का नाश हो, किसी बीमारी में, किसी गरीबी में, या किसी, परमेश्वर का वचन कहता है कि वो किसी को नाश होते नहीं देखना चाहता है। परमेश्वर का वचन कहता है 16 में कि परमेश्वर ने जगत से इतना प्रेम किया कि उसने अपने लौते पुत्र को तुम्हारे और मेरे लिए, इस संसार के हर एक व्यक्ति के लिए दे दिया।
मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा, इसलिए कि किसी का नाश न हो परंतु वो आनंद काल का जीवन पाए। अपने जीवन को परमेश्वर को समर्पण करे इस समय, कि प्रभु मेरा जीवन मैं आज आपको समर्पण करता हूँ परमेश्वर, मेरी सारी बुराई मैं आपको समर्पण करता हूँ मेरे राजा। प्रभु मुझे इससे बाहर निकालो मेरे परमेश्वर। मैं इस बीमारी के लिए नहीं बना हूं, मैं इस तकलीफ के लिए नहीं बना हूं, मैं इस कर्ज के लिए नहीं बना हूं। प्रभु नहीं चाहता कि हम इस समस्या में रहें, परंतु परमेश्वर चाहता है कि हम उसके राज्य के लिए इस्तेमाल हो। परमेश्वर का वचन कहते हैं यदि तू उसके राज्य की खोज करे तो सारे पीछे बातें तेरे पीछे बोलेंगे। फिर एक बार कहे प्रभु मेरा जीवन है तेरे काम आए, प्रभु मेरा जीवन है तेरे काम आए। क्यों ना हम अपने हाथों को उठाएं, अपने मुंह से, अपने ज़बान से उच्च स्वर से कहे कि प्रभु मेरे जीवन तेरे काम आए परमेश्वर। मेरा ये जीवन तेरे काम आए मेरे यीशु, मेरा ये जीवन प्रभु तेरे काम आए मेरे कितना मधुर है तेरा वचन, बरयाद मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, बोलोगा ना मैं जीवन। हाँ प्रभु कितना मधुर है मर्याद मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, बोलोगा ना मैं ओ है प्रभु यीशु, कितना प्यारा करते हैं कि आज आपने हर एक जन को छुआ है परमेश्वर। प्रभु जैसे आपने हमसे पहले प्यार किया वैसे भी हमें सिखा कि हम अपने परमेश्वर प्रथम स्थान केवल आपको दे मेरे परमेश्वर। प्रभु हमारे संसार नहीं, हमारा जॉब नहीं, हमारे अपने नहीं, परंतु प्रथम आपको स्थान देने के लिए सहायता करें ईश्वर। प्रभु यीशु यहाँ पर हर एक जन को इस्तेमाल कीजिए आपके राज्य के लिए। प्रभु हम यहाँ के लिए नहीं परंतु हम स्वर्गवासी हैं प्रभु। हम एक दिन यीशु के संग प्रभु हम स्वर्ग में रहेंगे, जहाँ पर अनंत काल का जीवन है परमेश्वर, जहाँ पे कोई दुख और दर्द नहीं होगा परमेश्वर। परंतु हम ये ना भूले परमेश्वर कि जब तक हम इस संसार में हैं, जगत में हैं, हमें आपकी सेवा करना है प्रभु। हम में से किसी का भी नाश न हो परमेश्वर, परंतु आनंद काल का जीवन पाए। आपने धन्यवाद करते कि आपने हमें दिया है परमेश्वर। थैंक यू जीसस लॉर्ड। प्रभु हम विश्वास करते हैं कि हमारी स्तुति आराधना की भेंट को आपने स्वर्ग में बड़े आदर के साथ इसे स्वीकार किया ईश्वर राजा। प्रभु फिर एक बार कहते कि तू बढ़ता जाए, तू बढ़ता जा, हम कम होते जाए। प्रभु हे आमच्या देवा, गौरव व सन्मान व सामर्थ्य याचा स्वीकार करण्यास प्रभु तू योग्य आहेस राजा। क्यों ना हम ताली बजाकर प्रभु को धन्यवाद दें।
सारा आदर सारी महिमा प्रभु यीशु हम आपको देते हैं और यीशु के नाम से मांगते हैं सभी लोग कहे आमीन सभी लोग कहे आमीन हालेलुया हालेलुया भरपूर पद्धतीने प्रभूने आपल्याला सांभाळलेलं आहे प्रेज द लॉर्ड भरपूर प्रकारे त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि आज प्रत्येक एक जण बोलू शकतो की आज मी या मंडळीमध्ये या ठिकाणी या खुर्चीवर जर बसलो आहे ना ही देवाची कृपा आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया त्याच्या कृपेशिवाय आपण इकडे बसू शकत नाही त्याच्या दयेशिवाय आपण इकडे येऊ शकत नाही आज त्याची दया आहे त्याची कृपा आहे त्याचा अनुग्रह आहे त्याच्यामुळे आज तुम्ही आणि मी आपण या ठिकाणी आहोत प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया मला माहिती नाही पण मी सकाळी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो मला असं वाटत होतं की कोणतरी खूप बंधनामध्ये आहे पण परमेश्वर ते बंधन तोडत आहे हालेलुया हालेलुया कारण तो बंधन तोडणारा परमेश्वर आहे बंधनात टाकणारा नाही हालेलुया त्याची प्रार्थना सांगते की प्रभू तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आम्हाला परीक्षेत आणू नकोस माझा विश्वास आहे की तर बसलेल्या कोणालाच तो कधी परीक्षेमध्ये आणणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया परमेश्वर आज तुम्हाला एक सांगत आहे की वाट बघ परमेश्वर करत आहे हालेलुया आपल्या शेजारच्याला सांगा वाट बघ प्रभू करत आहे हालेलुया धीर सोडू नका काय करू नका धीर सोडू नका आशा सोडू नका परमेश्वर कार्य करत आहे तो त्याच्या कामाला लागलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया पहा ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं ना त्या लोकांच्या माग फारोचं सैनिक लागलं होतं सगळ्यांना भीती वाटत होती काय वाटत होती आज मला माहिती नाही तुम्हाला पण कोणतरी असं आहे की त्याला पण असं वाटतं की आता काय होईल आता काय मी या पेचात पडेल का मी याच्यात अडकेल का मी याच्यातून बाहेर पडेल की नाही पडणार कसं होणार कुरकुर करू नका परमेश्वरावर आशा ठेवा तो सगळं काही चांगलं करणार हालेलुया त्याचं वचन सांगतं पहा माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहे त्या तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारी आहे हालेलुया कोणती सुस्थिती हो गेलेली किंवा आताची नाही भावी म्हणजे कोणती येणारी जी माझी परिस्थिती आहे ना त्यामध्ये मी सुस्थितीत असणार हालेलुया बोला तुझे येणारे दिवस सुस्थितीचे आहेत हालेलुया धन्यवाद देऊया की मी जिवंत आहे प्रेज द लॉर्ड टाळ्या वाजवूया का आपण देवासाठी हालेलुया हालेलुया बोला धन्यवाद येशू मी जिवंत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया ही देवाची कृपा आहे त्यांनी कुरकुर केली परमेश्वराने समुद्र दुभागलेला आहे हालेलुया हालेलुया त्या समुद्र दुभागलेल्या समुद्रातून जाणं इतकं सोपं नाही आपल्याला असं वाटतं की समुद्र दुभागला ते आनंदाने हर्षाने पार करत गेले असतील समुद्र दुभागला याचा अर्थ हा नाहीये की मार्ग आता सरळ झालेला आहे डांबरी रस्ता नव्हता तो कोणता रस्ता नव्हता समुद्राच्या आत काय असतं दगडं आहेत आणि ते पण गुळगुळीत कसे येतो हा म्हणजे तुम्ही एकावर पाय ठेवला का की पाय आज मला माहिती नाही अशी परिस्थिती असेल पण या घसरणाऱ्या पायाला परमेश्वर थांबवणार बोला मी पडणार नाही हालेलुया हालेलुया कसे बसे त्या गुळगुळीत दगडातून त्यांनी पार केलं आता जोपर्यंत ते पार होत नाहीये ना त्यांनी जीव मुठीत धरलेला आहे कुठं धरलेला आहे इकडून पाणी येतं का इकडून पाणी पडतं का आम्ही पडतो का आमच्यावर पाय देऊन जातं का कोण काय परिस्थिती असं चालले जो व्यक्ती पहिल्यांदा ते समुद्र पार करून त्या पलीकडे गेला असेल आणि मागं बघितलं असेल त्याला कसं दिसलं असेल मी वाचलो मी काय झालो हालेलुया ती परिस्थिती लवकरच प्रभू तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतात की तुम्ही बोलाल की हा प्रभूने या खड्ड्यातून मला बाहेर काढलेला आहे हा प्रभूंनी मला ह्या चिखलातून बाहेर काढलेला आहे या दलदलीतून बाहेर काढलेला आहे या परिस्थितीतून बाहेर काढलेला आहे मी तुला धन्यवाद देतो येशू हालेलुया हालेलुया तो पलीकडे गेला त्यांनी धन्यवाद दिला तो खूप आनंद करत असेल पण ज्यावेळेस सगळे आले त्यांच्या दृष्टीला परत दिसते अरे फारोचं सैनिक येत आहे फारोचं सैनिक येत आहे परत तीच भीती मनामध्ये आली असेल परत तीच भीती
आली असेल की नाही हो? किती जणांना वाटतं आली असेल? अरे आता गेलो. हालेलुया. पण आपला परमेश्वर परिस्थितीतून फक्त बाहेर काढत नाही, त्या परिस्थितीतून बाहेर काढून त्या परिस्थितीचा समूळ नाश करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे बाहेर पडले, सगळे बाहेर गेले, आणि सगळे बाहेर गेल्याच्या नंतर समुद्र परत काय झालेला आहे? बोला, समस्या संपली. आता मी कुरकुर करणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कुरकुर करताय ना, तुम्ही तुमच्या आशीर्वादाला मुक्ताय. जर तुम्ही कुरकुर करताय तर तुम्ही तुमच्या, बोला मी कुरकुर करणार नाही. हालेलुया. माझ्या जीवनात जे होत आहे, माझ्या जीवनात जसं होत आहे, मी त्याच्यामध्ये देवाला धन्यवाद देणार, आणि माझा विश्वास आहे परमेश्वर माझं चांगलंच करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपली आशा कोणत्या व्यक्तीवर नाहीये, कारण आपला भरोसा कोणत्या मनुष्यावर नाहीये. आपली आशा, आपला भरोसा, आपला विश्वास जिवंत देवावर आहे. हालेलुया. हालेलुया. जो मेलेल्यांना जिवंत करतो, जो समुद्र दुभागतो, ज्याच्या बरोबर सर्व काही शक्य आहे, जो आंधळ्यांना दृष्टी देतो, तोच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हालेलुया. आज तुम्हाला कदाचित या ठिकाणी बसून तुम्हाला असं वाटत असेल की मी भरपूर दिवसापासून प्रार्थना करतो की मी या रविवारी जाईल आणि साक्ष देईल, पण माझ्या जीवनात असं काही घडतच नाही की मी साक्ष द्यावी. आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडून आणणार. हालेलुया. हालेलुया. असं काही होतच नाहीये, माझी प्रार्थना ऐकलीच जात नाहीये. माझा विश्वास आहे या आठवड्यामध्ये परमेश्वर इतका महान रीतीने तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. पुढच्या रविवारी तुम्ही साक्ष देणार की प्रभूंनी माझे मार्ग मोकळे केलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि साक्ष देणे हे नाहीये कोणत्या व्यक्तीला, कोणत्या पंथाला आपण उंच करतो. साक्ष देणं हे आहे मी ख्रिस्ताला उंच करतो. हालेलुया. हालेलुया. बोला, आपल्या शेजारच्याला सांगा, येशू कार्य करत आहे. हालेलुया. तो असाच बसलेला नाही, येशू कार्य करत आहे. येशू त्याच्या कामामध्ये आहे. तू थोडा धीर धर. तू थोडा काय कर? हा. ज्यावेळेस तू धीर धरशील ना, तो त्याचं काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात कठीण कोणती गोष्ट असेल ना, तर ती म्हणजे धीर धरणं आहे, वाट बघणं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्याची वाट पाहतो ना, तो त्याच्या वेळेमध्ये सगळं काही व्यवस्थित करतो. हालेलुया. पेरणी करणारा ज्यावेळेस पेरतो ना, तो वाट पाहतो. काय करतो? का आज पेरला आणि उद्या लगेच येतो, अरे उगवलं चांगलं घेतलं. हालेलुया. आज आपण आपल्या प्रार्थना पेरत असेल, तुम्ही तुमचं रडणं पेरत असेल, तुम्ही तुमच्या दुःखामध्ये, अश्रूमध्ये तुमच्या प्रार्थना, तुमची स्तुती आराधना पेरत असाल. माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये तुमची प्रार्थना, तुमची स्तुती आराधना अशा चांगल्या पद्धतीने फळ घेऊन येईल ना, तुम्ही या ठिकाणी येऊन साक्ष द्याल की प्रभूंनी मोठं कार्य केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी साक्ष दिलेली आहे. स्तोत्र संहितामध्ये ते बोलले की ज्या वेळेस आम्ही मिस्र देशातून बाहेर पडलो, आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वप्न बघत आहे. काय बघत आहे? तुम्हाला पण असं वाटेल, अरे नक्की स्वप्न आहे का प्रभूंनी मोठं कार्य केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण तुमचा विश्वास मोठा होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटेल की अरे नक्कीच प्रभूंनी केलंय का? खरंच एवढं मोठं कार्य मला वाटलं होतं की होतं की नाही होतं, पण त्यांनी माझ्या छोट्या विश्वासाला काय केलेलं आहे? बळ दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्याच्यावर अवलंबून राहिलो आणि त्यांनी मला काय केलेलं आहे? पार नेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांना ते समुद्र पार करणं इतकं सोपं नव्हतं. आज मला पण माहितीये तुमच्या अनेकांच्या जीवनामध्ये अशा भरपूर परिस्थिती आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाहीये की मी याच्यातून पार होईल, मला याच्यातून जाता येईल. माझा पाय सारखा घसरतो, माझी परिस्थिती सारखी बिकट होते, कालच्या पेक्षा आजचा दिवस वाईट आहे, उद्या काय होईल मला माहिती नाही. पण मला तुम्हाला सांगून द्या, माझा देव ज्याची तुम्ही स्तुती आणि आराधना करता, ज्या जिवंत देवावर तुम्ही भरोसा ठेवलेला आहे, ज्याला तुम्ही आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ज्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, तो परमेश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. बोला, माझा विश्वास आहे. शेजाऱ्याला विचारा, तुझा आहे का? हालेलुया. बोला, तुझा आहे का? माझा आहे. मी बाहेर पडणार.
प्रेज लॉर्ड. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन मध्ये त्याचं वचन सांगतं, ज्याला त्यांनी बोलवलेलं आहे, ज्याच्यावर त्याची प्रीती आहे, त्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते त्याच्या कल्याणासाठी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोला, ही परिस्थिती माझं कल्याण माझ्याकडे घेऊन येत आहे. प्रेज लॉर्ड. ही परिस्थिती मला माझ्या कल्याणाकडे घेऊन जात आहे, माझ्या चांगल्या दिवसाकडे घेऊन जात आहे, मला माझ्या सुदिवसाकडे घेऊन जात आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपल्या शेजारच्याला सांगा, तुझं चांगलंच होणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे बोलणं सोपं आहे की माझं चांगलंच होणार, पण आपल्या शेजारच्याला सांगा की तुझं चांगलंच होणार. च हा शब्द त्या ठिकाणी जोडा, च हे अक्षर तिकडं जोडा, तुझं चांगलंच होणार. प्रेज लॉर्ड. चांगलंच होणार, वाईट होणार नाही. प्रेज लॉर्ड. का? कारण तुम्ही चांगल्या देवाकडे आले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हा थोडीशी वाट बघायला लागत आहे, हा थोडं कष्टातून जावं लागत आहे. हो, थोडंसं असं वाटतं की आता संपतं की काय, आता काय होतं की काय, पण मला सांगून द्या, हीच ती वेळ आहे, त्या वेळेमध्ये प्रभू कार्य करणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस असं वाटतं ना की सगळं संपलेलं आहे, तेव्हाच तर देवाचं वचन कार्य करतं. मनुष्या बरोबर हे अशक्य आहे, पण देवा बरोबर हे शक्य आहे. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपल्या दृष्टिकोनाने आपल्याला वाटतं की आता हे अशक्य आहे, आता संपलं, मला सांगून द्या, आता देव बोलत आहे, आता मी सुरू करणार आहे. प्रेज लॉर्ड. आता मी मोठं कार्य करणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज माझा विश्वास आहे, आज परमेश्वर कोणाला तरी उत्तेजित करत आहे की तू धीर सोडू नकोस, परमेश्वरावर आशा ठेव. हालेलुया. ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्या वचनामध्ये सांगतो की देवावर विश्वास ठेवशील तर तू काय पाहशील, त्याचं. प्रेज लॉर्ड. जर त्याचं गौरव बघायचं आहे ना, त्याचं गौरव कधी बघायला भेटतं? सगळं चांगलं चाललेलं आहे, गौरव बघायला भेटेल का? सगळं स्थिर आहे, गौरव बघायला भेटेल का? एकदम सुरळीत आहे, एकदम, गौरव बघायला भेटेल का? ज्यावेळेस त्या गुळगुळीत दगडातून, त्या दुभागलेल्या समुद्रातून ते बाहेर गेले ना, त्यांनी देवाचा गौरव बघितलेला. हालेलुया. बोला, मी पण देवाचा गौरव बघणार. हालेलुया. आणि त्याचा गौरव बघितल्याशिवाय मी राहणार नाही. हालेलुया. मला आठवतं की एकदा बोललो होतो की नेव्हर गिव्ह इट अप. प्रेज. कधी आशा सोडू नका, त्याच्यावर सर्व आपली आशा नका, की प्रभू तूच माझ्या बरोबर आहेस. आय विल नेव्हर गिव्ह अप, आय विल गिव्ह इट अप. प्रेज लॉर्ड. मी तुझ्या हातात सोपवतो, मी तुझ्या हातात देतो. मला माहिती आहे की तू अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाहीस. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोला, माझा देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यासारखा कोणीच नाही, कोणी म्हणजे कोणीच नाहीये. जितकं आपण त्याच्यावर अवलंबून राहतो ना, तितकं तो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. जितकं आपण बोलू ना की नाही हे मलाच करावं लागेल, मी करून बघेल, माझ्याच्याने होणार आहे, मी करणार आहे, मी बघतो, मी करतो, मलाच बाहेर पडावं लागेल, देवाला कार्य करून द्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कोणाला कार्य करून द्या? देवाला कार्य करून द्या. त्याच्या हातात द्या. कोणाच्या हातात द्या? प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे आपल्या बाळासाहेबांनी सांगितलं की नवीन नवीन सिद्धांत येत आहेत, नवीन नवीन येते. तू काहीतरी कर मग प्रभू करेल, तू काहीतरी बोल मग प्रभू करेल, तू फक्त मुख उघडतो, भरणारा तो आहे. हालेलुया. तू फक्त प्रार्थना कर, मार्ग मोकळे करणारा तो आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तू त्याच्यावर आशा ठेव, गौरव दाखवणारा तो आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पहा, ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण त्याच्यावर अवलंबून राहतो ना, आपला परमेश्वर आपल्याला कधीच लज्जित आणि फज्जित करणार नाही. प्रेज लॉर्ड. आपल्या शेजारच्याला सांगा, तुझं मुख कधीच काळवंडणार नाही. हालेलुया. आशा देणारे शब्द आहेत का नाही? हे देवाचे वचन आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कोणी लिहिलेली फिलॉसॉफी नाहीये, हे देवाचे वचन आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण नेहमी बोलतो माझं मुख कधी काळवंडणार नाही, माझं असं कधी होणार नाही, माझं तसं कधी होणार नाही. शेजारच्यांसाठी पण आपण बोललं पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. शेजारच्याला सांगा, तुझी कधी निराशा होणार नाही, कारण तुझी आशा ख्रिस्तावर आहे. प्रेज लॉर्ड.
हालेलुया. आणि जर तुझी आशा ख्रिस्तावर आहे ना, तर कधीच 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 तुमची निराशा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने असं कधीच म्हटलेलं नाहीये की बाबा तू मला हाक मार आणि मग मी तुला थोड्या वेळाने उत्तर देईल. बोललाय का हो? तुम्हाला बोलव मग मी तुला एक तारीख देईल. बोललाय का हो? बोललाय का हो? एवढ्या लोकांकडून नाही ऐकायला येते, बरं वाटतंय मला, कारण सगळ्यांना माहितीये तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि उत्तर देणं म्हणजे काय आहे? ज्यावेळेस ते उत्तर माझ्यापर्यंत पोहोचणार आहे ना, मी माझ्या परिस्थितीला बघून हसेल आणि बोलेल हो 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 हो. इकडे धीर सोडलेला मी, पण प्रभूंनी मला सहाय्य केलेलं आहे. हालेलुया. इकडे मी धीर सोडलेला होता, पण प्रभूंनी मला काय केलेलं आहे? मदत केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो चांगला आहे की नाही हो? त्याच्यासारखा कोणीच नाही. त्याच्यासारखा जेवढं आपण त्याच्यावर अवलंबून राहतो ना, तेवढ्या तो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याची ज्यावेळेस आपण वाट पाहतो ना, तो मोठ्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू प्रभू, आम्ही तुमचे आभार मानतो, तुम्हाला उंचावतो प्रभू परमेश्वर, कारण तुम्ही चांगले देव आहात प्रभूजी. हालेलुया. हालेलुया. यस लॉर्ड. यस लॉर्ड. हालेलुया प्रभूजी. संतोषाने देणारा तुम्हाला आवडतो प्रभू परमेश्वर पिता. प्रभू यहोवा, आज आम्ही सर्वजण ओ प्रभू परमेश्वर पिता तुमच्या हातामध्ये येतो प्रिय प्रभूजी. माझ्या पिता, हे अर्पण तुमच्या गौरवासाठी आहे, हे अर्पण तुमच्या मंडळीसाठी आहे, हे अर्पण तुमच्या कार्यासाठी आहे प्रभू परमेश्वर पिता. ओ रबा बाबा बाबा शाखादारा बारा 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 सुंदर. आज आम्ही तुम्हाला उंचावतो माझ्या राजा, तुम्हाला मान, महिमा, सन्मान आणि आदर देतो प्रिय प्रभूजी. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हो प्रभू, आम्ही तुमचं गौरव करतो माझ्या राजा. पिता, आज प्रत्येक मूठ तुम्ही बघितलेली आहे प्रभू परमेश्वर पिता. आज प्रत्येक अंतकरण तुम्ही पाहिलेलं आहे प्रभू परमेश्वर पिता. माझ्या राजा, आज आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक एक हात येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर. जे काही ते हाती घेतील येशूच्या नावात तुम्ही ते सिद्धीस घेऊन जा प्रभू परमेश्वर. प्रभू यहोवा, त्यांच्या प्रत्येक प्रार्थना येशूच्या नावामध्ये ऐकल्या जाऊन द्या प्रभू परमेश्वर. आबा, आम्ही प्रार्थना करतो की कोणाचाच प्रभू परमेश्वर पिता पैसा चोरीला जाऊ नये प्रिय प्रभूजी. ओ माझ्या राजा, वाया जाऊ नये प्रभू परमेश्वर पिता. प्रभू यहोवा, आम्ही प्रार्थना करतो माझ्या राजा, जी काही प्रत्येकाची मिळकत आहे माझ्या पिता, महिन्याच्या शेवटापर्यंत ती टिकून द्या प्रभू परमेश्वर पिता. आबा यहोवा, आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक कुटुंबाला तुम्ही आशीर्वादित करा प्रिय प्रभूजी. माझ्या राजा, प्रत्येक घर उत्तम पदार्थांनी तुम्ही भरून काढा प्रिय प्रभूजी. ज्याला स्वतःचं घर नाहीये, ओ योग्य ठिकाणी, योग्य लोकेशन मध्ये त्यांना स्वतःचं घर द्या प्रभू परमेश्वर पिता. प्रभू यहोवा, ज्यांना जॉब नाहीये, येशूच्या नावामध्ये चांगल्या कामाने तुम्ही त्यांना आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर पिता. आबा यहोवा, मी प्रार्थना करतो आज जे देऊ शकले नाहीये त्यांना देखील ताकद द्या प्रभू परमेश्वर पिता, की पुढच्या वेळेस त्यांनी प्रभू उद्धार्याने द्यावं प्रभू परमेश्वर पिता. आबा, मी प्रार्थना करतो प्रत्येकाचा ताबा घ्या, प्रत्येकाला आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर पिता. प्रत्येकाच्या मागण्या तुमच्या स्वर्गीय भांडारातून तुम्ही पुरवा प्रभू परमेश्वर पिता. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की इथं बसल्या प्रत्येकाचं अंतःकरण तुम्हाला ठाऊक आहे माझ्या राजा. प्रत्येकाचा तुम्ही ताबा घ्या प्रिय प्रभूजी. प्रत्येकाचं जीवन तुमच्या हातामध्ये घ्या प्रभूजी. माझ्या राजा, जो कोणी आजारी असेल येशूच्या नावात त्याला आरोग्य द्या प्रभू परमेश्वर. प्रभू, जो कोणी प्रभू परमेश्वर पिता आपल्या मनामध्ये विचार करत असेल की प्रभू खरंच आज संपलेला आहे, मी काय करू मला समजत नाही, आज तुमच्या वचनाने ओ येशूच्या नावात तुम्ही त्यांना उत्तेजित करा प्रिय प्रभूजी. आणि त्यांनी तुमच्याकडे पाहावं. ज्याप्रमाणे दावीद करता बोलतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्याकडून माझे सहाय्य.
या प्रियानो आपण आपले हात वर करूया, आपले नेत्र वर करूया आणि त्याला बोलूया की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्याकडून माझं सहाय्य येत आहे. ओ हालेलुया प्रभूजी. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू प्रभू परमेश्वर पिता. आम्ही तुम्हाला गौरव देतो प्रिय प्रभूजी, आम्ही तुम्हाला उंचावतो माझ्या प्रभू परमेश्वर पिता. ओ तुम्ही थोर देव आहात प्रभू परमेश्वर पिता. तुमच्यासारखा कोणीच नाहीये प्रभू परमेश्वर पिता. प्रभू आम्ही सर्वजण आहोत तसे तुमच्या हातामध्ये येतो प्रभू परमेश्वर पिता. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू प्यार का सागर, सागर दया का. या आपण सर्वजण बोलूया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का. पुन्हा एकदा आपण बोलूया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप. प्रभु तेरे इसी प्यार ने, प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. यीशु तेरे इसी प्यार ने मुझको दीवाना बनाया. तू प्यार का उरी नामा सुंदरबो सागर दया का. सर्व बोलूया आपण. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. ऊंचाई मिले तेरी की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे. हाँ यीशु कोई नाप ना पाएगा, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का उराना मासे खेदेरी अंदरबा. या प्रियानो आपण सर्वजण बोलूया. तू सागर, सागर दया का तू है. पुन्हा एकदा बोलूया. गहराई, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले. गहराई मिले सागर
हालेलुया. आपण टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. त्याला बोलूया की खरंच येशू तू प्रेमाचा सागर आहे प्रभू परमेश्वर पिता. प्रभू यहोवा समुद्राची खोली आम्हाला मापता येते प्रभू परमेश्वर पिता. आकाश किती उंच आहे आम्हाला मोजता येतो प्रभू परमेश्वर पिता. पण तुमचं प्रेम आमच्यावर किती आहे प्रभू परमेश्वर पिता. त्याची रुंदी खोली ओ प्रभू परमेश्वर पिता उंची आम्हाला कधीच मापता येणार नाही प्रभू परमेश्वर पिता. कारण तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं की आमच्यासाठी स्वतःचा प्राण दिला प्रभू परमेश्वर पिता. कारण तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही स्वतःचं रक्त आमच्यासाठी सांडलं प्रभू परमेश्वर पिता. तू आमच्यावर एवढं प्रेम केलं प्रभू येशू की स्वतः देव असूनही माणूस बनले प्रभू परमेश्वर. तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं प्रभू परमेश्वर पिता की तुमच्या हातामध्ये पायामध्ये खिळे रवण्यात आले प्रभू परमेश्वर. आज प्रभू तुम्ही खरंच एवढं प्रेम केलं की आमच्यासाठी तुमच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला प्रभू परमेश्वर पिता. आज या प्रेमाला आम्ही कधीच मापू शकत नाही प्रभू परमेश्वर पिता. प्रभू या प्रेमाची तुलना आम्ही कधीच करू शकत नाही प्रभू परमेश्वर पिता. तुमचं बायबल सांगतं प्रभू परमेश्वर पिता एक वेळेस प्रभू परमेश्वर पिता जन्म देती आई आपल्या लेकराला विसरून जाते पण तुम्ही आम्हाला कधीच विसरत नाही प्रभू परमेश्वर. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. तुम्ही मला नेहमी आपल्या आठवणीत ठेवता प्रभूजी. लोक विसरून जातात, मित्र विसरून जातात, परिवार विसरून जातो पण तुम्ही कधीच विसरत नाही प्रभू परमेश्वर. धन्यवाद येशू प्रभू परमेश्वर. ओ राजा आपलं विसरून जातात पण तुम्ही कधीच 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 आम्हाला विसरत नाही प्रभू परमेश्वर. आज आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो, तुम्हाला उंचावतो प्रभू परमेश्वर पिता. आज पिता आम्ही तुम्हाला गौरव देतो प्रभूजी की खरंच आमच्यावरील प्रेमाचे प्रमाण तुम्ही इतके दिले की आम्ही पापी असताच आमच्यासाठी तुम्ही मरण पावले प्रभू परमेश्वर पिता. तुम्हाला फटके मारण्यात आले प्रभू परमेश्वर पिता. आणि प्रभू येशू त्याच प्रेमा खातर आमच्यासाठी तुम्ही स्वतःचा प्राण दिला प्रिय प्रभूजी. तुम्हाला मारलं गेलं, गाडलं गेलं, तिसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा जिवंत झाले प्रभू. आज आम्ही तुमची स्तुती करतो, आम्ही तुम्हाला गौरव महिमा आणि सन्मान देतो प्रिय प्रभूजी. येशू तुम्ही चांगले देव आहात पिता. तुम्ही खरंच खूप खूप चांगले आहात प्रभू परमेश्वर. आज आम्ही कुठे जाऊ प्रभू परमेश्वर, आम्ही तुमच्यापासून कधीच लपू शकणार नाही प्रिय प्रभूजी. आकाश में जाओ तो तू वहां है, अधलोक में जाओ तो तू वहां है, तेरी आत्मा से भागकर मैं कहां जाऊ प्रभूजी. पिता आम्ही कधीच तुमच्यापासून लपू नये म्हणून आमच्यावर दया करा प्रभूजी. आज आम्ही आहोत तसे तुमच्या हातामध्ये येतो पिता, आमच्यावर दया करा प्रभू येशू. हे अर्पण दशमांश येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर पिता. ज्या प्रत्येकाने दिलेला आहे प्रत्येकाला आशीर्वादित करा, उत्तम पदार्थांनी प्रत्येकाचं घर भरून काढा प्रभूजी. जे काय ते हाती घेतील तुम्ही ते सिद्धीच घेऊन जा माझ्या राजा. जो कोणी ओ आपल्या घरामध्ये ओ चांगल्या गोष्टीची अपेक्षा करत आहे येशूच्या नावात त्यांचे मार्ग मोकळे करा प्रभू परमेश्वर पिता. आणि प्रभू तुम्ही गौरविले जा प्रिय प्रभूजी. आदर महिमा सन्मान गौरव स्तुती प्रशंसा आदर आम्ही तुम्हालाच देतो प्रिय प्रभूजी. सर्व स्तुती सर्व गौरव तुम्हाला असो माझ्या राजा. येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रभू खरोखरच चांगला आहे. मला विश्वास आहे की तुम्ही निश्चित असेलच, परंतु जस्ट वॉन्ट टू एनकरेज यू की परमेश्वर आपल्याशी खूप प्रामाणिक आहे. किती जणांचा अनुभव आलेला आहे आणि प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक दिवसात पाहतो की परमेश्वराचं आपल्याशी जे वागणं आहे हे नीतीचं व न्यायाचं आहे. Praise the Lord. He has been very righteous and very just to us. आणि प्रत्येक वेळा पाहतो की निरनिराळ्या प्रकारे परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. Amen. आणि तसंच की मी पण मागच्या संबंध आठवड्यामध्ये अनुभव घेतलेला आहे की परमेश्वर आपल्या मुलांच्या अगदी जवळ आहे. Praise the Lord. कधी कधी उत्तर लवकर येत नाही, कधी कधी उशीर होतो, कधी कधी उत्तर लवकर येतं, कधी कधी उत्तर येत पण नाही. परंतु या सर्वातून एक समजतं की जो परात्पराच्या भुसली बसतो तो सर्व समाजाच्या समोरीत आहे. गॉड इज बीन सो काइंड टू अस. आणि मला विश्वास मी ऐकत होतो पासून स्मितचा आणि खरोखरच परमेश्वर की पाहतो की जसं तुम्ही देवाचं वचन बघितलं
की देवाचं वचन सांगतं रोमकरास पत्र 8 अध्याय 26 वचनामध्ये की देवाचा आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला साथ देतो. प्रेज द लॉर्ड. तुला देवाचा आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला साथ देतो. आणि मग देवाचं वचन पुढे सांगतं की तो आपल्याद्वारे अनिर्वाच्य प्रार्थना पित्याकडे करत असतो. कारण की देवाचा आत्मा हा देवाचं मन जाणणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाच्या आत्म्याला देवाच्या मनात आणि देवाच्या आत्म्याला देवाच्या अंतःकरणात काही एक्झॅक्टली नोज एव्हरीथिंग. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण उणे आहोत की नाही? हा. आणि या उणेपणामध्ये आपल्याला कधी कधी समजत नाही की कशा प्रकारे मी प्रार्थना करावी, कशा प्रकारे काय करावं. कारण की वी गो थ्रू लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ. आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतो, बरोबर आहे की नाही? कधी कधी चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट घडतात, कधी सुख असतं, दुःख असतं, उन्हाळा पाऊस असतो. वी ऑल गो थ्रू लॉट ऑफ स्टफ. पण इन स्पाइट ऑफ ऑल दिस थिंग असं असताना देखील देवाचं वचन सांगतं रोम 8:26 मध्ये की देवाचा आत्मा आपल्याद्वारे अनिर्वाच्य करण्याद्वारे ही मेक्स ग्रोनिंग्स व्हिच कॅनॉट बी अटर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला देवाचा आत्मा माझ्याद्वारे पित्याकडे अनिर्वाच्य प्रार्थना करत असतो. आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी पित्याकडे प्रार्थना करत असतो. Praise the Lord. Hallelujah. Before we go into final prayer, there are 3 intercessors in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये 3 मध्यस्थ आहेत. किती मध्यस्थ आहेत? There are 3 intercessors in the Bible. Number 1, योहान सुसमाचार 17 अध्याय, John chapter 17. You know, won't preach, but I want to encourage all of you. की योहान 17 मध्ये पाहतो, John 17, you see the first encourager in the Bible is Jesus Christ himself. Praise the Lord. येशू ख्रिस्त स्वतःहून पित्याकडे आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. देवाचं वचन सांगतं योहान 17 मध्ये की येशू म्हणतात मी जगासाठी प्रार्थना करत नाही, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आय डोंट प्रे फॉर द वर्ल्ड, आय प्रे फॉर यू. बोला यू म्हणजे मी. हालेलुया. ही इज प्रेइंग फॉर अस टू द फादर. आमेन. येशू ख्रिस्त जगासाठी प्रार्थना करत नाही, येशू ख्रिस्त माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू ख्रिस्त पित्याकडे माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. बोला मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. ती मध्ये प्रार्थना काय मला माहित नाही. ओन्ली द हेवन नोस, ओन्ली गॉड द फादर नोस की ती मध्ये प्रार्थना येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय करत आहे. कधी आपल्या घोषणी करत असतील की आपल्या चुकाणी करत असतील, पण येशू ख्रिस्त आता देखील पित्याच्या उजव्या बसून मध्यस्थीची प्रार्थना आपल्यासाठी करत आहे. जीसस इज नॉट प्रेइंग फॉर सिनर्स, ही इज प्रेइंग फॉर यू. बोला येशू ख्रिस्त पाप्यांसाठी प्रार्थना करत नाही, माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. पाप्यांसाठी तो आला, त्याने प्राण दिला. बट ही इज प्रेइंग फॉर यू अँड फॉर मी, दोज आर वॉश्ड बाय द ब्लड ऑफ जीसस. प्रेज द लॉर्ड. मग रोम 8:26 प्रमाणे दुसरं मध्यस्थी करणारा कोण आहे? देव बोला पवित्र आत्मा आहे. मग पवित्र आत्मा आपल्याद्वारे ज्यांचं तारण झालं नाहीये त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो. आर यू लर्निंग? प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आपल्याद्वारे ज्यांचं तारण झालं नाही, आपण ज्या प्रार्थना करत असतो की प्रभू माझ्या बहिणी तारण झालं नाही, भाव तारण झाले, प्रभू तारण कर, सहाय्य कर, त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्याद्वारे त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो. आणि आपण पाप्यांसाठी प्रार्थना करतो. बोला मी पाप्यांसाठी प्रार्थना करतो. हालेलुया. म्हणजे आपल्या प्रार्थना किती महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्याद्वारे येशू ख्रिस्त जगाचं तारण करण्यासाठी आलेला आहे. आमेन. बोला मी तो सुवार्तिक आहे, मी सुवार्ता घेऊन जाईन. हालेलुया. मग जेव्हा आपण पाप्यांकडे जातो, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आपल्याद्वारे देवाचा आत्मा देखील त्याने प्रार्थना करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण संदेश, वी आर द मेसेंजर्स, आपण संदेशवाहक आहोत. हालेलुया. म्हणून आपल्याद्वारे देवाचा आत्मा पित्याकडे अनिर्वाच्य प्रार्थना करतो. म्हणजे शब्द न सांगणाऱ्या Bible speaks to us groanings which cannot be uttered. Praise the Lord. कधी तुम्ही कन्न ऐकलं का कोणत्या माणसाचा एकदम जास्ती ज्याला वेदना होता कसा करतो तो एकदम ऐक मोठ्या करतो नाही. ती अनिर्वाच्य प्रार्थना म्हणजे कधी कधी कदाचित तशी प्रार्थना हन्नाने केली असणार,
कारण की हन्ना काय प्रार्थना करत होती हे कुणालाच माहित नाही, कारण की एली म्हटले कदाचित तू मद्यपान केलं असेल म्हणून तुझी प्रार्थना तू आता घरी जा. पण ती म्हणजे मी एक दुःखी मनाची स्त्री आहे. आय एम अ वुमन फुल ऑफ लॉट ऑफ सॉरोज. मी अशी कशी करू शकते? परंतु जेव्हा ती प्रार्थना संपवली एली म्हणजे जा, तुझी प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. निश्चित कदाचित देवाचा आत्मा अनिर्वाच्य प्रार्थना हन्नेद्वारे पित्याकडे करत असेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कधी कधी आपल्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना करता येत नाही, फक्त अश्रू गळतात. असा तो अनुभव. हॅव यू एक्सपिरियन्स दॅट? यू ओनली क्राय, यू हॅव नो वर्ड्स टू से. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्यावेळेस मला माहित नाही, पण देवाचा आत्मा आपल्याद्वारे पित्याकडे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दुःख सांगता येत नाही, शब्द सांगता येत नाही, पण देवाचा आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला शक्ती देतो. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हाची प्रार्थना असते, त्या अशक्तपणाची प्रार्थना असते, इतकी प्रभावी ठरते की याकोब 5:16 सांगतं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. बोला, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. हा दुसरा मध्यस्थी आहे. पहिला मध्यस्थी कोण आहे? येशू ख्रिस्त. योहान 17 प्रमाणे येशू ख्रिस्त पाप्यांसाठी प्रार्थना करत नाही, आपल्यासाठी ज्यांचं तारण झालंय त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, देवाचा आत्मा मध्यस्थी करतो. कुणाद्वारे? तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग रोम 8:27 देवाचं म्हणतं, रोमन्स चॅप्टर 8:27 देवाचं वचन म्हणतं, ही नोज द माइंड ऑफ गॉड. देवाच्या आत्म्याला देवाचं मन माहित आहे. अख्ख्या जगात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली आणि स्वर्गात एकच व्यक्ती अशी आहे, पवित्र आत्म्याला देवाच्या मनात काय चाललेलं आहे हे आता पण माहित आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाच्या आत्म्याला स्वर्गात काय चालू आहे, देवाच्या मनात काय विचार आहे, त्याचं यशाचं पुस्तक म्हणतं आकाशावरील उंच आहे इतके देवाचे विचार आमच्यापेक्षा वेगळे आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिसियंस 3:20 में इफिशियंस 3:20 बाइबल स्पीक्स टू अस. अब जो ऐसा सामर्थ्य है कि हमारी विनती और समझ से कहीं अधिक काम कर सकता है, उस सामर्थ्य के अनुसार जो हमें कार्य करता है. प्रेज द लॉर्ड. नाउ unto him that is able to do exceeding abundantly above all that we ask or think. लक्षात घ्या, जेव्हा देवाच्या आत्म्याची आपण साथ घेतो, म्हणजे आस्क द होली स्पिरिट की पवित्र आत्मा मला मदत कर प्रार्थना करण्याची. मला समजत नाही, मला असं वाटत मी अशी प्रार्थना करावी, मला असं वाटतं की असं बोलावं, ते म्हणतात असं प्रार्थना कर, हे मला अशी बरोबर. तुझं वचन काय सांगतं? हालेलुया. बोला, वचन काय सांगतं? त्याप्रमाणे मला प्रार्थना करायची. हालेलुया. आणि जेव्हा देवाचा आत्मा, बघा, देवाचा आत्मा नेहमी आपल्या देवाच्या शब्दाव्यतिरिक्त पलीकडे जाणार नाही. द स्पिरिट ऑफ गॉड विल नेव्हर गो अगेन्स्ट द वर्ड ऑफ गॉड. कीप दिस इन माइंड. जगात किती मोठे ज्ञानी लोक येऊ द्या, देवाचा आत्मा नेहमी देवाच्या वचनाला साथ देतो. प्रेज द लॉर्ड. याच्या पलीकडे काहीच नाही, याच्या अलीकडे काहीच नाही. याच्या जे आहे ते आहे. बोला, याच्या जे आहे ते आहे. बायबल मध्ये जे आहे ते आहे. हालेलुया. When the plain sense of scripture make common sense, seek no other sense. हालेलुया. जेव्हा स्पष्ट वचन कुठला अर्थ वेगळा सांगत नाही, त्या वचनाला धरूनच राहा. आदाम बगीच्यात होता, आदाम होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो साप कुठून आला, कसा पडला, कसा होता, त्याचं नाव लेवायतान होतं, त्याचं नाव दियाबल होतं, त्याचं नाव अनुष्ठान होतं, हे आपल्याला कुणालाच माहित नाही, कारण देवाचं वचन त्याच्याबद्दल सांगत नाही. याचाच अर्थ देवाची इच्छा आहे की नावापेक्षा तो काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आर यू लर्निंग समथिंग? प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन मागं म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे मागं म्हणजे मिळेल. कसं मागायचं? आडवं का उभं का हात नको हे माहित नाही आपल्याला. यू जस्ट आस्क by faith. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. शोधा म्हणजे सापडेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतकं खोल जाण्यापेक्षा तुम्ही कृतीमध्ये राहा. You keep asking, he keeps giving. Praise the Lord. Praise the Lord. मग देवाचं वचन 2 तिमोथी 1:5, 2 तिमोथी chapter 1:5. देवाचं पहिली तिमोथी 2:5 देवाचं वचन म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. बोला, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. क्योंकि एक ही परमेश्वर है,
कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. मग तिसरा मध्यस्थी कोण आहे? बोला, तुम्ही आणि मी. बोला, तुम्ही आणि मी. हालेलुया. आपण मध्यस्थी करणारे आहोत. आता लक्षात घ्या, मध्यस्थी करणारा व्यक्ती इतका महत्वाचा असतो की त्याच्याद्वारे लोक अनेकांचे प्राण वाचवतात. हालेलुया. Bless the last verse, please. नीति से लेकर बघू. The book of Proverbs, please. I think it's chapter 24. 24. सच्चा साक्षी बहुतों के प्राण बचाता है. बोला, सच्चा साक्षी बहुतों के प्राण बचाता है. हालेलुया. बोला, खरा साक्षीदार अनेकांचे प्राण वाचवतो. Praise the Lord. Praise the Lord. आपको परमेश्वर ने चुना है. You are called by God to be a strong witness. हालेलुया. हालेलुया. बोलो, मैं एक सच्चा साक्षी. Praise the Lord. तुमच्याद्वारे अनेकांचे प्राण देवाला वाचवायचे. मग ते कसे वाचवणार देवालाच माहित आहे. पण जर तुम्ही उपलब्ध असाल, कधी कामामध्ये, कधी घरात, कधी बिल्डिंग मध्ये, तुमच्या प्रार्थनेद्वारे, त्यामुळे तुमचं ऑफिस मध्ये लोकांचं आज सर्व स्थिर आहे. बिकॉज ऑफ यू गोइंग देअर. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन मध्ये प्रेषित 27 मध्ये जेव्हा संत पौल बोटीमध्ये असताना त्यांची बोट पूर्ण तुटली होती आणि देवाचा दूत रात्रीला सांगितला की पौला, घाबरू नकोस, कुणाचाही नाश होणार नाही. का? म्हणून की त्या बोटीमध्ये जरी सर्व गुलाम होते, ते सर्व नास्तिक असतील, पण एक धार्मिक मनुष्य त्या बोटीमध्ये होता, त्याचं नाव संत पौल होतं. त्याच्या जीवनामुळे अनेकांचे प्राण वाचले. बोला, पौलाने मध्यस्थी केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी विचार केला का, तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये गेलात आणि त्या बिल्डिंग मध्ये आता प्रगती झालेली आहे आणि डागडुग झालेली आहे, पेंट मारलेला आहे, तुम्ही हॅव एक्सपिरियन्स कधी अनुभव घेतला का तुम्ही की तुम्ही सोसायटीमध्ये राहायला गेलात, त्या चांगल्या काही गोष्टी घडायला आलेल्या आहेत, त्या तुम्ही कुठे कामामध्ये गेले, ऑफिसमध्ये गेलात, सगळ्यांच्या ऑफिसमध्ये कधी नवीन काही गोष्ट घडलेली आहे, पगार वाढले आहे, जे काही लोक नाहीये, पण जस्ट बिकॉज ऑफ युअर प्रेझेन्स थिंग्स आर चेंज. Praise the Lord. Praise the Lord. योशुआ 1:3 देवाचं वचन होतं की ज्या जे पाऊल ठेवशील ते ठिकाण ठेवलं. It says that every soul of your foot shall tread on that have I given you. ज्या ठिकाणी पाऊल ठेवा ते ठिकाण परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. म्हणून देवाचं वचन म्हणतं की rejoice for the steps of a righteous man ordered by God. नीतिमानाची पावलं परमेश्वराने अगोदर आखून ठेवली आहे. Praise the Lord. माझं त्या ठिकाणी जाणं तर देवाची इच्छा होती म्हणून मी तिकडे आलेलो आहे. Praise the Lord. हालेलुया. याकोबाचं पत्र म्हणतं आपण उद्या भेटू परत नाही, देवाची इच्छा असेल तर आपण भेटू. The book of James says. Praise the Lord. Praise the Lord. देवाचं वचन म्हणतं की अब्राहमाने पण मध्यस्थी केली म्हणून लोटचं तारण झालं. हालेलुया. मध्यस्थी करणारे माणसं देवाला खूप आवडतात. The man who stands in the gap. हालेलुया. योएलचं पुस्तक म्हणतं की how long in the valley of decision. निर्णयाच्या खोऱ्यामध्ये किती वेळ देवाचं वचन म्हणतं. जर कोण मध्यस्थी करणार आहे त्याच्यामुळे तुमचं कुटुंब आज इतक्या कोरोनापासून वाचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अनुभव आलेला आहे. Because of one simple prayerful man or a prayerful woman. Praise the Lord. म्हणून इतक्या पावसामध्ये सुद्धा बाकीचे घर पडले व तुमचं घर पडलं नाही. हालेलुया. इतक्या अवस्थेमध्ये लोकांची लाखोशी कामं गेली, पण आज पण तुमच्या घरात घरांना काम आहे. हे केवळ देवाची दया आहे आणि तुमच्यामध्ये प्रार्थना आहे. Praise the Lord. Praise the Lord. आज तुमच्या रक्तामध्ये रक्त वाहत आहे, तुम्ही जिवंत आहात, श्वास घेत आहात. हे कुणाचं लक नाहीये की तुम्ही फक्त प्रार्थना करणारी व्यक्ती आहात, मध्यस्थी व्यक्ती आहात, म्हणून त्या सोसायटीचं नुकसान झालं नाही. Praise the Lord. तुमच्या प्रार्थनेमुळे बिल्डिंगमध्ये चोरी पण होणार नाही. किती विश्वास आहे? कंपनी बिलीव्ह दॅट. किती लोकांचे गॅस ओपन राहू द्या, पण जो तुमचं घर त्या ठिकाणी आहे ना, मग बॉम्ब कधी गॅस गॅस विल नेव्हर ब्लास्ट. व्हाय? इट्स नॉट अबाउट लक, बिकॉज तुमच्या प्रार्थना आहेत, देवाचे दूत तिकडे उभे आहेत. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रार्थना करायची साक्ष आहे. आपल्या चर्चची मागची भिंत आहे, तिला नाही मला वाईट वाटायचं, आता भिंत आज पडते का उद्या पडते, मी नाही प्रार्थना, देवा तुझे दूत पाठवून ती भिंत धरून ठेव. ही माझी खरी साक्ष आहे.
आणि काही आणि प्रार्थना करायचं, आता पाणी वाढलं, मला मुलं सांगायची आता पाणी वाढलं, पाणी बढ़ गया है, पाणी बढ़ गया है, पाणी बढ़ गया, आता घर पळ, आता येऊन तसं होईल. मग काही महिन्यानंतर, काही बऱ्याच वर्षानंतर आरसीसीची भिंत मागे म्युन्सिपालिटी मागली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अँड दॅट कॅन गॉड रिमाइंडेड मी. आणि त्यामध्ये सारखं मग तू कसा घाबरतोस, तू म्हटलेलं ना की दूध पाडून भिंत धर म्हणून, मी अजून धरून गेले ते भिंत. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर मला कळलं की देवा तू किती चांगला आहेस की आता दूध नाही, तू काय आराम दिला असशील. नाव आरसीची भिंत परवाशी उभे केली. This is kind of small miracles, handful of miracles God is doing. Praise the Lord. जर देव भिंत बघू शकतो तर देव तुमच्यासाठी सुद्धा अशा मोठी दूध बघू शकतो. Can you all stand up? उभे राहूया, धन्यवाद देऊया प्रभूला, गौरव देऊया and just thank him की प्रभू तू सुद्धा मला मध्यस्थी करणार. Amen. I want to be the intercessor. प्रार्थना करूया. आपले डोळे बंद का हात वर करून प्रभूला म्हणे, प्रभू येशू आज तू माझा वापर कर. प्रार्थना करायच्या अगोदर प्लीज लक्ष द्या की आपण अशासाठी प्रार्थना करा की परमेश्वरा माझ्याद्वारे ज्यांचं तारण झालं नाही अशांसाठी तू माझ्या मुखात शब्द दे. प्रेज द लॉर्ड. तुमचे नातेवाईक असतील, बहीण असतील, पती पत्नी असेल किंवा कोण पण असेल, आज प्रभू तुम्हाला मध्यस्थी करणार. तुमच्या प्रार्थनेमुळे कोण लोट असेल तो परत मागितले. आमेन. आज प्रभू येशू बाप्पा तू माझ्याकडून इतरांसाठी प्रार्थना कर. हालेलुया. हमारे आजू बाजू में बहुत चोरी हो रही है प्रभु यीशु मसीह, मैं प्रार्थना करता हूँ कि प्रभु यीशु मसीह आज से इस चोरी को बंद कर. हालेलुया. आमच्या आजूबाजू भरपूर लोक मरत आहेत. प्रभू यीशु, मी काय ऐकलं की बरोबर आत्महत्या करत आहे. की प्रभू यीशु आज ही प्रार्थना करत आहे आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या एरियामध्ये तू दर्शन दे, देवाचा आत्मा लोकांना स्पर्श करू दे. की प्रभू असा विचार प्रत्येकाच्या मनाबाहेर काढ. हालेलुया, हालेलुया. आणि तू मला आशीर्वादाचं कारण कर. लॉर्ड मेक मी चॅनल ऑफ ब्लेसिंग. व्हेरेवर यू आर, व्हॉटएव्हर यू हॅव बीन डूइंग, जस्ट आस्क हिम लॉर्ड, फादर मेक मी दॅट इंटरसेसर. तू मला तो मध्यस्थी करणार कर प्रभू यीशु. तू मला कवा खिंडीमध्ये उभा कर प्रभू यीशु बाप्पा, की मी उभा राहील, मी उभी राहील प्रभू यीशु बाप्पा. मला प्रार्थना करायला जमत नाही प्रभू यीशु बाप्पा, पण देवाचा आत्मा तू मला अशक्तपणा साथ देणार आहेस बाप्पा. तर जास्त वाटत की प्रभू मला काय समजत नाही, मी कशी प्रार्थना करू, कोणी प्रार्थना, फक्त डोळे बंद करा आणि मला पवित्र आत्मा माझ्या मुखात शब्द दे. आज मला योग्य शब्द दे प्रभू, की मला समजत नाही बाप्पा, मी गोंधळलेली आहे, गोंधळलेला आहे बाप्पा, की मला समजत नाही प्रभू यीशु बाप्पा की कुणासाठी कशी प्रार्थना करू बाप्पा. सगळंच मला खरं वाटायचं मला खोटं कोण आहे बाप्पा, की सगळेच खोटे वाटायचं मला खरं कोण आहे बाप्पा. आज तुम्हाला उघडकीस कर प्रभू यीशु बाप्पा. आज आपल्या हात वर मला पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन कर बाप्पा. माझा मुलगा काय करतो, माझा पती काय करतो, माझी पत्नी काय करते बाप्पा, माझे बाप्पा बहीण काय करे, भाऊ मला काहीच माहित नाही बाप्पा. तू आत्मे दाखवणारा परमेश्वर आहे बाप्पा. आपले दोन्ही हात वर कर, मला पवित्र आत्मा आज मला सर्व सत्यात घेऊन जा बाप्पा. आज मला प्रभू यीशु बाप्पा मी व्यवहार करणार आहे बाप्पा, मी नवीन काम शोधणार आहे बाप्पा. मला माहित नाही लोक कसे आहेत प्रभू यीशु बाप्पा, काय कट कारस्थान करतात प्रभू यीशु बाप्पा, कुणाच्या मनात काय बाप्पा. आज पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन कर बाप्पा. डोळे बंद करा आणि देवाला हाक मारा की प्रभू यीशु बाप्पा तू सत्याचा आत्मा आहेस बाप्पा. तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जा प्रभू यीशु बाप्पा. माझं इकडे येणं बाप्पा प्रभू यीशु बाप्पा, माझं या ठिकाणी काम करणं अपघात नाही बाप्पा, तुझ्या इच्छेप्रमाणे आहे बाप्पा. तुम्हाला आतापर्यंत इतकं वर आणलेलं आहेस प्रभू यीशु बाप्पा, तुम्हाला खाली पाडणार नाही प्रभू यीशु बाप्पा, तुम्हाला उचलून धरणार परमेश्वर आहेस बाप्पा. आज प्रभूला हाक मारा आणि मला प्रभू यीशु बाप्पा तू माझ्यासाठी प्रार्थना करताय बाप्पा. पवित्र आत्मा तुम्ही माझ्याद्वारे बाप्पा अशक्य मला साथ देताय बाप्पा आणि अनिर्वाच्य प्रार्थना करता. आज मला प्रभू येशू आज माझा वापर कर देखील बाप्पा. मित्रांसाठी प्रार्थना करणार बाप्पा, जे मला शाप देतात त्यांना मी आशीर्वाद देणार बाप्पा. जे माझा हितचिंतक नाहीये बाप्पा आज त्यांच्या हितासाठी प्रार्थना करताय बाप्पा. जे मला त्रास देतात बाप्पा अशांसाठी आज मी क्षमा मागत आहे प्रभू बाबा. आज जय बंद करा, प्रत्येक नोंद वर करा आणि आपले हात वर करा आणि मला पवित्र आत्मा आज तू मला स्पर्श कर बाप्पा. आज तू माझा वापर कर बाप्पा. ज्यांनी मला छळलेलं आहे बाप्पा त्यांना मी आशीर्वाद देत आहे बाप्पा. जे मला टाकून बोलतात बाप्पा आज त्यांना बाप्पा मी उचलून धरतो बाप्पा की प्रभू त्यांना तू कल्याण कर बाप्पा, दीर्घायुष्य दे बाप्पा, त्यांना तृप्त कर बाप्पा. आणि आज मला प्रभू मला विश्वास आहे की माझ्या विरुद्ध चालविण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार, कोणताही शब्द, कोणताही शस्त्र, कोणतीही विद्या माझ्या विरुद्ध चालणार नाही आणि मला त्याची खंडित करत आहे, कारण देवामध्ये माझा वारस आहे बाप्पा. Come on everyone, lift your hands and tell him, Lord, no weapon formed against me, no nothing, no demons, Lord, no black magic or no kind of witchcraft, Lord, or no words from against me shall prosper. I am a child of God बाप्पा. मला मी येशूचा लेकरू आहे बाप्पा. मला मी देवाच्या निवडल्या व्यक्ती आहे बाप्पा. मी
देवाची सेविका आहे, मी देवाचा सेवक आहे, माझा अपघात होणार नाही. आय विल लिव्ह, आय विल लिव्ह, आय विल लिव्ह. माझ्या घराचा नाश होणार नाही बाप्पा. माय हाऊस विल स्टँड फॉर द ग्लोरी ऑफ क्राइस्ट बाप्पा. हालेलुया, 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 हालेलुया. हो हालेलुया. हो, आपले हात वर माझ्या पवित्र आत्मा मला स्पर्श करा. आज काय तुम्ही धैर्य सोडा असं धैर्य सोडू नका. Do not lose hope. Hallelujah. 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 सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे में हाथ उठाता हूँ. बोल सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे. बोल कैंसर चले प्लीज. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे. मैं सर झुकाता हूँ, मैं सर झुकाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, मैं दोनों हाथ में बोला पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए, सब जन कहेंगे सिर्फ तेरे लिए. We welcome you, Lord. You're our मैं हाथ उठाता हूँ. बोला पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, सब जन कहेंगे पवित्र आत्मा में. पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, बोलो यीशु ही मार्ग है. जाहिर करें यीशु मार्ग है. मैं यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु. बोलो यीशु ही मार्ग है, यीशु ही मार्ग है. किन अपने हाथों उठाकर कहेंगे
मुलासाठी प्रभू येशू बाप्पा, माझ्या पतीसाठी, माझ्या पत्नीसाठी बाप्पा, की प्रभू येशू बाप्पा कदाचित आज तुम्ही बोलून बोलून थकला आहात, ऐकत नसतील, ते ऐकत नसेल, तो ऐकत नसेल बाप्पा. आज प्रमाणे प्रभू येशू बाप्पा तो आत्मेची पकड धरा परमेश्वर आहे बाप्पा, की त्यांच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू बाप्पा. माझ्या पतीच्या मनात काय चाललं आहे हे कुणापेक्षा येशू तुमच्या मनात काय चाललं आहे हे पवित्र आत्म्याला माहिती आहे बाप्पा. आज मला पवित्र आत्मा, आज मला सहाय्याची गरज आहे बाप्पा. तू माझा हात दृढ कर बाप्पा, तू माझ्या लटपणारे गुडघे स्थिर कर बाप्पा. लॉर्ड यूज मी बाप्पा, यूज मी बाप्पा, मला यूज मी, त्या मला प्रभूचा वापर कर बाप्पा. कम ऑन लिफ्ट युअर हँड्स, लॉर्ड यूज मी बाप्पा, तू माझा वापर कर प्रभू येशू बाप्पा, माझा वापर कर बाप्पा. तू मला उभं कर बाप्पा, तू मला खंबीर कर बाप्पा, तू मला ताकद दे बाप्पा, मला सामर्थ्य दे बाप्पा. आज माझ्या जिभेला, माझ्या होठांना, माझ्या डोळ्यांना, हातांना, पायांना स्पर्श कर बाप्पा. आज मला आरोग्य दे आणि मला उभं कर बाप्पा, की प्रभू या मुंबईसाठी, या मुलुंडसाठी बाप्पा, या ठाण्यासाठी प्रभू येशू बाप्पा, या एरियासाठी बाप्पा तू माझा वापर कर बाप्पा, की प्रभू मी तो गव्हासाठी आहे बाप्पा. आय विल बी द ग्रेन ऑफ वीट फॉर यू लॉर्ड. कम ऑन लिफ्ट युअर हँड्स, प्रत्येक जण प्रार्थना करा. इफ यू कॅन स्पीक इन टंग्स, स्पीकिंग इन टंग्स मॅन, अन्य भाषेत प्रार्थना करा. मला प्रभू येशू लॉर्ड, आय वुड बी द वर्स लॉर्ड. मी ते हन्ना बनेल बाप्पा, मी तो अब्राम बनेल बाप्पा, मी तो एलिया बनेल बाप्पा, मी ते अलीशा बनेल बाप्पा. आज तू माझा सहाय्य कर प्रभू येशू बाप्पा, की प्रभू आमचा नाश होऊ नको बाप्पा. आज तू माझा वापर कर बाप्पा, माझ्या परिवाराचा वापर कर. आमच्यामध्ये एकही व्यक्ती मागे पडू देऊ नको बाप्पा, आम्हाला उचलून धर बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कम ऑन एव्हरीवन, प्रत्येक जण प्रार्थना करावे. हालेलुया. इफ यू कॅन स्पीक इन अननोन टंग्स, अन्य भाषेत प्रार्थना करा. आणि मला प्रभू येशू बाप्पा आज नवीन नवीन शब्द मला दे बाप्पा. मला विश्वास आहे बाप्पा, मला विश्वास आहे बाप्पा, जे देवान तोडे कोण तोडू शकत नाही बाप्पा. व्हॉट गॉड हॅज जॉइंड टुगेदर, लेट नो मॅन पुट असंडर. आमेन. कम ऑन टेल हिम आमेन. प्रभू आज माझ्या परिवाराच्या अवतीभोवती मी येशूच्या रक्ताचा कुंपण लावत आहे. आज मना मुखातून कबूल करा. लॉर्ड, आय सील माय फॅमिली बाय द ब्लड ऑफ जीसस. आमेन. आय सील माय नेबर्स बाय द ब्लड ऑफ जीसस. आमेन. आय सील माय हस्बंड, आय सील माय वाइफ, आय सील माय सन, आय सील माय डॉटर बाय द ब्लड ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. कम ऑन, तो स्पर्श करत आहे मला प्रभू येशू. आज माझा जॉब मी येशूने सील करतोय बाप्पा. प्रभू मला विश्वास आहे बाप्पा, प्रभू मला अन्न पुढे करायचे बाप्पा. तू माझा यहोवा इरे आहेस बाप्पा, तू माझा यहोवा रोफिक आहेस बाप्पा. हालेलुया, हालेलुया. प्रभूला हात मारा. मला प्रभू येशू बाप्पा आज बाप्पा माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं कुठे असतील बाप्पा, cover them by the blood of Jesus. I put a hedge of fire around them प्रभू बाप्पा. मला प्रभू अग्नीचं वेष्टन त्याच्यात ठेवत आहे बाप्पा. माझी मुलं आजारी पडणार नाही, माझा पती भागणार नाही, माझी पत्नी भागणार नाही. We will serve the Lord. परंतु मी आणि माझे घराणे तपासणी करणार आहे. But as for me and my house, we will serve the Lord. हालेलुया, हालेलुया. तो स्पर्श करत आहे, तो स्पर्श करत आहे. हात वर करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कवा प्रत्येक जण मुख उघडा. मला प्रभू येशू आज दुपारी मी माझा पूर्ण परिवार येशूच्या रक्ताने सील करलाय बाप्पा. माझ्या मुलांना, माझ्या मुलीला, माझं घर, माझी बिल्डिंग, माझी प्रॉपर्टी, व्हॉट एव्हर इट इज, माय कार, आय कव्हर इट बाय द ब्लड ऑफ जीसस. ज्या ठिकाणी काम करत आहात त्याने प्रार्थना करा की प्रभू येशू जिथे मी काम करत आहे बाप्पा त्यांना सुद्धा आज मी येशूच्या रक्ताने सील करलाय बाप्पा. प्रभू येशू बाप्पा कुठलंही कारस्थान, कुठलाही प्लॅन, कुठलाही काही गोष्ट माझ्या विरुद्ध चालणार नाही बाप्पा. हालेलुया. नो वेपन फॉर्म्ड अगेंस्ट thee shall prosper, and every tongue which is against thee thou shalt condemn. Hallelujah. For this is the heritage of servants of the Lord, and the righteousness of me. मला पवित्र आत्मा use me Lord, use me Holy Ghost. Amen. मला जास्ती बोलता येत नाही, मला काय करता येत नाही. Weak Lord, fill me with your power बाप्पा. मला प्रभू मला आजचा सामर्थ्याने भर. आजचा जो भाग दुखत आहे ते आपला हात ठेवा. If you are sick in your bodies, place your right hand on the sick part. Amen. आणि यावेळेस मी प्रार्थना करत आहे, मला विश्वास आहे देवाचा आत्मा आहे. Every single person God is going to heal this afternoon. Amen. प्रत्येक प्रभू आरोग्य दे बाप्पा. Father God, in the name of Jesus, as your word says, if two of us shall agree together as touching anything on the earth, it shall be done by your Father which is in heaven, Papa. And Father, in the name of Jesus, your word says, Papa, but he was wounded for our transgressions and was bruised for our iniquities. The chastisement of our peace upon him, and with his stripes were healed. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे खया झाला, तो आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देण्याची शिक्षा त्यास झाली, त्याच माझ्या फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. Father God, in Jesus' name, आज ही प्रार्थना आहे प्रभू येशू बाप्पा. प्रत्येक
प्रत्येक प्रकारचा बाप्पा पॅरालायसिस बाप्पा फादर इन द नेम ऑफ जीसस वी बाइंड दॅट स्पिरिट ऑफ इन्फर्मिटी हालेलुया बाप्पा. आणि या क्षणी जो पाय दुखत आहे प्रभू येशूच्या मला फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळाले बाप्पा. आपला हात ठेवा आणि कबूल करा, येशूच्या बसल्या फटक्यांनी आज माझे पाय स्थिर झाले बाप्पा. हालेलुया 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 हालेलुया. आर्थरायटिसचा त्रास प्रभू येशूच्या फटक्याने बरा बाप्पा. ज्यांना संधिवात आहे येशूच्या मला फटक्यांनी आज तुमच्या हाडांमध्ये येशूचा आरोग्य वाहत आहे. एव्हरी आर्थरायटिस पेशंट इन द नेम ऑफ जीसस यू आर हील्ड. तुम्हाला आरोग्य मिळालं आहे. आपले हात चेक करा, आपले पाय चेक करा. येशू मला फटक्यांनी आज तुमचे हाड प्रभूने स्थिर केले बाप्पा. हालेलुया हालेलुया. ज्यांचा हात ठिसूळ आहे आज देवाचा आत्मा त्या हाडामध्ये सत्व होत आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. आपण टाळावर गौरव देऊ. हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलं. तुझ्या इच्छेप्रमाणे झाले वास्तविक पिता. मी प्रार्थना करतो प्रत्येकाच्या आयुष्यात आजपासून आनंदाचे क्षण द्यावा. प्रत्येकाच्या आयुष्यात आपण दुःख निवारण करावं. एव्हरीबडी सेफ. आम्ही प्रार्थना करतो प्रभू बाप्पा, स्वप्नाद्वारे दृश्याद्वारे प्रभू बाप्पा त्यांच्याशी बोला, त्या पतींशी बोला, पत्नीशी बोला, मुलांशी बोला प्रभू. अँड लॉर्ड ब्रेक एव्हरी चेन, ब्रेक एव्हरी चेन, ब्रेक एव्हरी बॉन्डेज प्रभू बाप्पा. आणि आज तुम्ही कोण आहात प्रभू याचा आस्वाद त्यांना द्यावा. प्रत्येकाच्या साखळ्या तुटून पडू द्या बाप्पा. की प्रभू बाप्पा आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की 75 वर्षाचा बाप्पाची अॅनिव्हर्सरी बाप्पा भारताची बाप्पा. प्रभू बाप्पा आमच्या 75 वर्षामध्ये बाप्पा 75 आत्मे येशूकडे येऊ द्या. God use me to reach 75 people and use me Lord to bring 75 souls in your kingdom. Hallelujah to the Lamb. सारा आदर बाप्पा, सारी महिमा, सारा गौरव आपको देते. जो बीमार है मुझे विश्वास है यीशु मसीह आपके कोड़े खाने से वे चंगे हो गए. जो आशाहीन थे यीशु मसीह आपने उन्हें आशा दी है. जो निराश थे प्रभु यीशु मसीह आपने उन्हें आनंदित किया है. हम सारी महिमा, सारा गौरव, सारी स्तुति प्रशंसा आपको देते हैं. यीशु के नाम से मांगते पिता, सुनो, ग्रहण करो. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू मासते आणि जसे आमच्या तशीच तुमच्या मास आणि आम्हास परीक्षेत नव्हते तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने करू ही सर्व तुझीच आहे. दोन्ही हात वर का अशा जाहीर करतो. The Lord bless thee and keep thee. The Lord make his face shine upon thee and be gracious to thee. The Lord lift up his countenance upon thee and give thee peace. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व असो.